हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिस्टरमध्ये गेट्स, लॉजिक गेट्स जे आहेत त्या लॉजिक गेट्समध्ये बेसिक गेट्सचे प्रकार पाहिलेले आहेत. ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. तर आपण त्याच्यामधला दुसरा गेट जो आहे युनिव्हर्सल गेट्स जे आहेत तर त्याचे प्रकार आपण पाहूयात आज. युनिव्हर्सल गेट याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, ते म्हणजेच नॉर गेट आणि नॅन्ड गेट. तर नॉर गेट आणि नॅन्ड गेट असे दोन प्रकार ह्याचे आहेत. तर ह्या प्रकारामध्ये आपण एक्सप्लेन करताना जर पाहिले तर नॉर गेट आणि नॅन्ड गेट काय फरक आहे त्या गेटमध्ये आणि या गेटमध्ये हे आपल्या लक्षात येईल. नॉर गेटला पण दोन इनपुट आहेत आणि एकच आउटपुट आहेत. वी सी हिअर देर आर टू इनपुट अँड ओनली वन आउटपुट. म्हणजेच इट हॅज टू ऑर मोर इनपुट अँड ओनली वन आउटपुट. आता याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट कसं असेल? दोन इनपुट असतील तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपल्याला 4 मिळतात. म्हणजेच एकतर 0 0 0 1 1 0 आणि 1 1 हे झाले पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट. त्याचं करस्पॉन्डिंग आउटपुट जे आहे ते करस्पॉन्डिंग आउटपुट जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला दिसतं हाय आणि बाकी सगळे लो. म्हणजे ज्या वेळेस दोन्ही इनपुट लो आहेत त्यावेळेस आपल्याला हे हाय दिसतं आणि इतर वेळी हे आपल्याला म्हणजे कुठलंही असेल याच्यामधलं एक जरी हाय असेल किंवा सगळे हाय असतील तर हे आपल्याला इथं लो दिसतं. तर हे जे आहे हे आउटपुट कशाचं आहे? नॉर गेटचं. आता नॉर गेटमध्ये आपल्याला काय म्हणता येईल मग? आउटपुट इज हाय व्हेन ऑल इनपुट्स आर लो. Output is high when all inputs are low and it is low when any or all inputs are high. हे आपल्याला इथं सांगता येईल. दुसरं काय सांगता येईल इथं आता? तर हे जे कॉम्बिनेशन, हे जे नॉर गेट जे आहे हे जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसेल की ऑर गेट जे आहे त्या ऑर गेटच्या हे एक्झॅक्टली अपोजिट आउटपुट आहे. ऑर गेटमध्ये आपल्याला इथं 0 मिळालं होतं आणि इथं 1 1 मिळालं होतं. म्हणजेच तेच इन्व्हर्ट झालेलं दिसते. म्हणजेच थोडक्यात काय आहे तर नॉर गेट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर गेट, हे ऑर गेट घेतलं होतं आपण ह्याचं, आणि नॉट गेट याचं जे कॉम्बिनेशन आहे दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन जे आहे हे कॉम्बिनेशन म्हणजेच नॉर गेट. म्हणजे नॉर गेट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर गेट अँड नॉट गेट. आणि सिम्बॉल याचा जो आहे तो सिम्बॉल आपण इथं या प्रकारे दाखवलेला आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. इथं आपल्याला दिसतंय दोन इनपुट आहेत, हे ए आणि याला बी म्हणलं आपण, आणि आउटपुट मात्र एकच आहे. हे झालं ऑर गेट. आणि आता नॉट गेट जे आपण ट्रायंगल जो घेतला होता त्याचा फक्त आपण इथं बबल घेतलेला आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. म्हणजेच हे ऑर गेट आणि नॉट गेट यांचा कंबाईंड मिळून हा सिम्बॉल पण झालेला आहे. हा याला म्हणायचं नॉर गेट. आणि याचं जे आउटपुट आहे किंवा याचं बुलियन एक्सप्रेशन जे आहे ते बुलियन एक्सप्रेशनसुद्धा कसं याचं ऑरच्या अपोजिट, म्हणजेच इन्व्हर्ट झालेलं आहे. ऑरचं जे आउटपुट आहे ते इन्व्हर्ट झालेलं आहे. म्हणून याला वाचताना असं वाचायचं, हे जे बुलियन एक्सप्रेशन आहे दिस बुलियन एक्सप्रेशन इज वाय इज इक्वल टू नॉट ए ऑर बी. याला काय वाचायचं? वाय इज इक्वल टू नॉट ए ऑर बी. आणि टेबल ऑफ कॉम्बिनेशन आपण पाहिलेलंच आहे. याच्यामध्ये जर दोन्ही हाय असतील म्हणजे तर लॉजिकल ॲडिशनमध्ये 0 + 0 0 येत होतं, त्याचं इन्व्हर्शन म्हणजेच 1 आलेलं आहे. 0 + 1 1 येत होतं, त्याचं इन्व्हर्शन 0. 1 + 0 1 येत होतं, त्याचं इन्व्हर्शन 0. 1 + 1 म्हणजे 1 येत होतं, त्याचं इन्व्हर्शन 0. म्हणजे ऑर गेटच्या अपोजिट आहे. तर दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. सिमिलरली वी कॅन एक्सप्लेन नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेटसुद्धा आता आपण लॉजिकली हे सुद्धा सांगू शकतो. नॅन्ड गेट म्हणजे काय असेल? तर नॅन्ड गेट इज द कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट अँड नॉट गेट.
ह्याच्या फरकच. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नंबर ऑफ इनपुट्स कसे दिसत आहेत इथं 1, 2 और मोर, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त इनपुट्स असतील आणि आउटपुट मात्र एकच असेल. आता याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट आपल्याला कसं मिळेल, तर याचं आउटपुट जे आहे ते आउटपुटमध्ये बघा तर 0, 0, 1 मिळालेलं आहे. म्हणजे लो लो असेल तर हाय, लो 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 आणि हाय असेल तर हाय, हाय आणि लो असेल तर हाय, आणि 1, 1 म्हणजेच हाय हाय असेल तर लो. याच्यामध्ये पहा बघा इथं लो आपल्याला कधी मिळालेलं आहे, जर ऑल इनपुट्स आर हाय, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल इथं, आउटपुट इज लो व्हेन ऑल इनपुट्स आर हाय अँड आउटपुट इज हाय व्हेन एनी ऑर ऑल इनपुट्स आर लो. म्हणजे याच्यातले एक तरी लो असलं पाहिजे तरच आउटपुट हाय येईल, आणि जर सगळे हाय असतील तर आउटपुट कसं येईल, लो येईल. हा सुद्धा टेबल जर आपण पाहिला, दिस इज ऑल्सो द इन्व्हर्शन ऑफ अँड. हे सुद्धा काय, इन्व्हर्शन ऑफ अँड गेट. अँड गेटचं हे काय, इन्व्हर्शन आहे. म्हणजेच आपलं अँड गेटचं आउटपुट जे आहे ते जर नॉट गेटला दिलं तर त्याच्यापासून मिळेल आपल्याला नॅन्ड गेट. म्हणजे इथं जर आपण पाहिले तर हे त्याचे 2 इनपुट्स ए आणि बी. अँड गेट म्हणजेच डिसेप्ड असतो, दिस इज अँड गेट, आणि याचं आउटपुट आपण हे नॉट गेटला दिले ह्या प्रकारे, तर हा होईल नॅन्ड गेट, म्हणजेच अँड प्लस नॉट. पण सिम्बॉल दाखवताना हा जो आहे तो आपण काय करतो इथं, ह्याच्यातला फक्त बबल घेतो आणि हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल आपण ह्या प्रकारे दाखवतो, दिस इज नॅन्ड गेट. म्हणजे ए बी इनपुट्स झाले आणि वाय इज इक्वल टू नॉट ए अँड बी, नॉट ए अँड बी असं वाचायचं ह्याला. दिस इज द symbol of and NAND gate, and this is the Boolean expression y is equal to not a and b. आता इथं a आपण जर दाखवलेलं इथं जे आहे ते फक्त a and b झालेलं आहे, त्यामुळे इथं काय करायचं आपण, नॉट a and b पाहिजे हे, तर एवढी करेक्शन मात्र करून घ्यावी लागेल इथं, नॉट a and b. y is equal, this is the Boolean expression of NAND gate. तर आता हे यांना युनिव्हर्सल गेट्स असं का म्हणायचं, तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट जे आहेत, these gates are called universal gates because any gate can implemented by combination of these gates. म्हणजे नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे गेट्स वापरून आपण कोणतंही गेट याच्यापासून मिळवू शकतो. कोणतंही गेट, मग ते बेसिक असेल किंवा दुसरं कुठलंही असेल, तर कोणतंही गेट आपण ह्याच्या कॉम्बिनेशनपासून मिळवू शकतो. म्हणून याला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणतात. तर दीज 2 गेट्स आर द युनिव्हर्सल गेट. कोणते, नॉर गेट अँड नॅन्ड गेट. तर याच्यामध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन, बुलियन एक्सप्रेशन, सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल ह्या 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आणखीन आपण एक ज्याचं कॉम्प्युटेशनल लॉजिक सर्किट्समध्ये वापरलं जाणारं गेट जे आहे ते गेट आपण आणखीन एक पाहूयात. तर हे जे गेट आहे याच्यामध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा एक्सऑर गेट असं म्हणता येईल. दिस गेट इज एक्सक्लुझिव्ह ऑर एक्सऑर गेट. याचा सिम्बॉल जो आहे तो एक्सऑर गेट आहे आणि असताना आहे हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आता हे जे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे हा काय प्रकार आहे, तर इथं आपल्याला याचा सिम्बॉल दिसतो. इथं सुद्धा आपल्याला काय दिसतं आहे, याच्यामध्ये 2 इनपुट दिसत आहेत, ए आणि बी असे 2 इनपुट दिसत आहेत, आणि याचा सिम्बॉल जो आहे तो थोडासा ऑर गेटसारखाच दिसतो इथं, पण इथं आणखीन एक लाईन दिसते. ह्याला एक्स ऑर गेट म्हणायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ऑर गेट काढायचं आणि परत इकडे एक लाईन आणखीन काढायची एक्स्ट्रा, याला म्हणायचं ऑर गेट. आणि याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट आपण वायच्या ऐवजी सीने दाखवलेलं आहे. इथं आउटपुट कशाने दाखवलेलं आहे, सीने दाखवलेलं आहे. आता हे गेट
काय आहे आणि ह्याचं आउटपुट म्हणजे काय आहे, इनपुटच्या कॉम्बिनेशन्स आणि आउटपुट. 2 इनपुट आहेत म्हणजे याच्यामध्ये पॉसिबल कॉम्बिनेशन परत 4 आहेत. 0 0 0 1 1 0 आणि 1 1 असे 4 आहेत. तर 2 इनपुट आणि 1 आउटपुट आहे. आणि आउटपुट इज हाय. इथं जर आपण ट्रूथ टेबलमध्ये ह्याच्या पाहिलं किंवा आपण ऑब्झर्व केला हा ट्रूथ टेबल, तर इथं काय दिसतंय बघा. इथं आपल्याला हे दोन्ही हाय दिसत आहेत हे. तर हे जे हाय आहेत तर ह्याच्यामध्ये एक हाय आणि एक लो आहे. इकडं हाय आणि लो असे आहेत. तर त्यावेळेस आपल्याला हा हाय दिसतो. आणि ज्यावेळेस दोन्ही हाय किंवा दोन्ही लो आहेत त्यावेळेस मात्र आपल्याला हे दोन्ही लो दिसत आहेत. या टेबलमध्ये आपण ट्रूथ टेबल जर याचा पाहिला तर ट्रूथ टेबलमध्ये काय दिसून येते, तर इथं जे आपल्याला जे दिसून येतं आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही इनपुट्स लो असतील किंवा दोन्ही इनपुट्स हाय असतील त्याच वेळेस आपल्याला इथं त्याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट आपल्याला लो दिसतं. म्हणजे दोन्ही सेम असतील, म्हणजे एक तर लो तरी असेल किंवा हाय तरी असेल, तर त्यावेळेस आपल्याला आउटपुट हे लो मिळालेलं आहे. आणि ज्यावेळेस एक हाय एक लो असं डिफरंट असतील इनपुट्स तर त्यावेळेस आपल्याला हे हाय मिळालेलं आहे. म्हणजे काय म्हणता येईल इथं, आउटपुट इज हाय व्हेन इनपुट्स आर डिफरंट लॉजिक लेवल्स. म्हणजे त्यांची लॉजिक लेवल जे आहे ते डिफरंट, एक लो असेल तर दुसरं हाय असेल, एक हाय असेल तर दुसरं लो असेल. म्हणजे त्यांची लॉजिक लेवल जी आहे ती लॉजिक लेवल याची कशी आहे तर डिफरंट लॉजिक लेवलला असतील. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल इथं, आउटपुट इज हाय ओनली व्हेन इनपुट्स आर ॲट डिफरंट लॉजिक लेवल्स अँड आउटपुट इज लो व्हेन इनपुट्स आर ॲट सेम लॉजिक लेवल. सेम लॉजिक लेवल म्हणजे एक तर दोन्ही पण लो असतील किंवा दोन्ही पण हाय असतील. तर सेम लॉजिक लेवल असतील तर आउटपुट लो येईल आणि डिफरंट लॉजिक लेवल असतील तर आउटपुट हाय येईल. आणि हे जे आहेत आपल्याला याचा यूज जो आहे ह्या गेट्सचा तर तो म्हणजे कॉम्प्युटेशनल लॉजिक सर्किट्समध्ये ह्याचा आपल्याला यूज करायला मिळतो, केलेला पाहायला मिळतो. अँड इट हॅज ॲबिलिटी टू कम्पेअर द लॉजिक लेवल्स. म्हणजे लॉजिक गेट्समधले जे इनपुट्स आहेत त्यांची लॉजिक लेवल आपल्याला कम्पेअर करायची असेल तर कम्पॅरिझनसाठी याचा उपयोग करता येतो. आणि याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे, धिस बुलियन एक्सप्रेशन इज, आता आपण आउटपुट सीने दाखवलेलं आहे त्यामुळं सी इज इक्वल टू ए एक्सॉर बी. याला वाचताना कसं वाचायचं, हे सी इज इक्वल टू ए, हा जो आहे तो एक्सॉरचा सिम्बल आहे प्लस चिन्ह आणि सर्कल बाहेरून एक्सॉर बी. सी इज इक्वल टू ए एक्सॉर बी. आणि ह्याचं आउटपुट जे आहे आपल्याला हे आउटपुट असं कधी मिळतं तर जर हे सी इज इक्वल टू नॉट ए अँड बी प्लस ए अँड नॉट बी असं जर असेल तर आपल्याला ह्या प्रकारचं आउटपुट मिळतं. म्हणजेच थोडक्यात काय तर आता आपण इथं नॉट ए म्हणजेच इथं समजा आपण इथे एक नॉट गेट घेतलं, हे नॉट गेट हे ए असेल तर हे नॉट ए होणार, नॉट ए. आणि काय म्हणलेलं आहे अँड बी, म्हणजेच इथं आपण हा बी घेतला तर हे नॉट ए आणि हा जो आहे तो बी आणि ह्यांचं अँड गेट आहे म्हणजेच इथं येईल डी से पुढे येईल हे आउटपुट. म्हणजे ह्याचं आउटपुट काय असणार आहे इथं नॉट ए अँड बी असं असेल. आणि अशाच पद्धतीने आपल्याला ए अँड नॉट बीचं घेता येईल. हा ए घेतला आणि हा नॉट बी आणि ह्या दोघांचा परत हा अँड गेट, इथं काय येईल हे ए अँड नॉट बी. परत हे आणखीन आपल्याला ऑर घ्यायचं आहे म्हणजे ह्या दोघांचं जे आहे ते इथं आपण ऑर गेट घ्यावं लागेल आपल्याला. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला या प्रकारचं आउटपुट मिळतं. आणि वाचताना हे वाचायचं सी इज इक्वल टू ए एक्सॉर बी इक्वल टू नॉट ए अँड बी प्लस ए अँड नॉट B. This is the XOR circuit. These
this is the explanation of all the gates. Thank you. And here is the end of our chapter, and tomorrow we will see the numericals on this. म्हणजेच ह्याच्यावरचे काही एक थोडेसे सोपे प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत याचा चांगला स्टडी करा. ह्याच्यावरचे आपल्याला टेस्ट घ्यायचे.